नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करते। आरी वर्कचा ब्लाउज कसा कटिंग करायचा ते दाखवणार आहे। तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती आहे मी आरी वर्कचे ब्लाउजेस करून घेते आणि मी स्वतः स्टिच करते। तर हा ब्लाउज तुम्ही ऑलरेडी पाहिला असेल, मी मेन व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। पैठणी साडी आहे, कशा पद्धतीने आरी वर्क केलेलं आहे। हा गळ्याचा पार्ट आहे, हा हाताचा पार्ट आहे आणि हा समोरचा पार्ट आहे। ह्याला मार्किंग करून आपण आरी वर्क करून घेतो। मला आरी वर्क येतं पण मी केलेलं नाही आहे, कारण ह्याला फिनिशिंग खूप हवी असते आणि ते मला येत नाही तेवढं। तर हे आता ह्याचा मेन जो अस्तर आहे तो कट करून घेतलेला आहे, तो मी तुम्हाला दाखवते। हा इकडे आधी बाजूला काढून ठेवते, त्यानंतर मी तुम्हाला अस्तरचा पार्ट दाखवते। हा आहे पाठीचा भाग जो मापानुसार कट करून घेतला आहे। त्यानंतर हा प्रिन्स कट आहे आणि फ्रंट हुकचा आहे। प्रिन्स आरी वर्कमध्ये शक्यतो समोर गळ्याला डिझाईन असते म्हणून एक मी जास्त करून प्रिन्स कटच हे करते किंवा फोर टक्समध्ये। कटोरी ब्लाउज शक्यतो आरी वर्कमध्ये थोडंसं कठीण होतं, पण तसंही कोणाचं असेल तर कटोरीही मी बनवून देते। तर हा प्रिन्सचा पार्ट आहे, हे प्रिन्सचा भाग आणि हे स्लीव आहेत। हा परफेक्ट मापाचा कट केलेला आहे। हा स्लीवचा पार्ट आपण सगळ्यात आधी कट करून घेणार आहे। तर स्लीव जे आहेत ते थोडे कटिंग करताना लक्ष देऊन करायचं। ह्याला जॉईंट करणार आहे कारण हा कपडा थोडासा कमी पडतो। हा स्लीवचा जो पार्ट आहे पाहायचं आहे कुठल्या बाजूचा व्यवस्थित आहे, हा चुकीचा वाढतो तर हा असा आहे, कारण मार्क करून दिलेला आहे। आणि हा तंतोतंतच हे केलेलं आहे। आरी वर्क जे आहे एक्स्ट्रा नाही आहे ह्याच्यामध्ये, कारण एक्स्ट्रा केलं तर सुईच्या दाबामध्ये आल्यानंतर थोडंसं अडचण होते। तरी थोडासा हा पार्ट वरती आलेला आहे, काहीतरी थोडं ह्यावेळेस गडबड झालेलं आहे। हा पार्ट ठेवायचा आहे, मार्क करून घ्यायचं आहे, कारण ह्याला जोड पण द्यायचे आहेत आपल्याला स्लीवला, जेवढा पार्ट कमी पडतो। आधी मला वाटतं मी कटिंगचा एक पार्ट टाकलेला आहे। ब्लाउज कटिंगचे व्हिडिओ तुम्हाला हवे आहेत तर लवकरच ब्लाउज कटिंगचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। तर हा जो मार्क केलाय जसाच तसा हा मी कट करून घेतला। अस्तर हा मापानुसार आधीच कट केलेला आहे आणि हा एक्स्ट्राचा जो इथला मधला पार्ट आहे दोन्ही मी वेगळे करून घेते आणि मी तुम्हाला आता दाखवते। हे धागे इतके निघतात ना सिल्क साड्यांचे, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो। आता जो काही कमी पडतोय तो कपडा मला जॉईंट देऊन घ्यावा लागेल आणि हा एवढाच भाग आपल्याला आरी वर्कसाठीचा जो आहे येणार आहे आणि एक्स्ट्रा तो शिलायचा आहे। हा असा आता मी कट नाही करणार, ह्याला आता जॉईंट देणार, त्यानंतर मी कट करू म्हणजे मापाचा कट करणार। स्लीव कट केला, हे बाजूला काढून ठेवायचं आहे। धागे इतके मधून मधून अडकत आहेत। तर आरी वर्कमध्ये हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो की तुम्हाला धागे निघत असतील तर लगेच कटिंग करून आणल्यावरती शिवायचा आहे। हा व्यवस्थित दोन्हीही गळा जो आहे तो एकमेकावरती व्यवस्थित आहे का पाहायचं आहे, नाहीतर गळ्याचा भाग कमी जास्त झाला तर प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण ह्याच्यामध्ये थोडासाच कपडा असतो शिलाईसाठी। ह्याला मी मार्क करून दिलेलं आहे, ह्याच्यात मार्किंग किती दिसतं माहिती नाही, हे बघा, म्हणजे त्यांना आरी वर्क करताना इझी पडतं। त्याच्यानंतर हा जो पाठीमागचा भाग आहे तो ठेवायचा आहे ह्याच्यावरती, जो मापानुसार आपण कट केलेला आहे अस्तरचा। आणि इकडं सुद्धा आपण गळ्याचा भाग केलेला आहे, त्यामुळे ते पाहायचं आहे की व्यवस्थित बसतं का, कारण हा जो डिझाईन केले हे खूप लक्ष देऊन करावं लागतं, कारण हे तुम्हाला सिंगल दाबवरती शिलाई करायची असते। तर हा मी परफेक्ट ठेवला आहे। थोडं आरी वर्क करताना खेचलं गेलेलं असतं, त्यामुळे तुम्हाला तो पार्ट असा गोळा झाल्यासारखा वाटेल। तर हा पाठीमागचा भाग काढते मी आणि स्लीवला हा जो आहे तो कपडा मी जॉईंट करणार आहे। इथून गळ्याकडून कट करून घ्यायचं आहे। हा कट केल्यानंतर हा भाग काढून ठेवायचा आणि गळा कट करताना सरळ असा हा ओपन करायचा आहे
आणि ह्याला शिलायला जितका कपडा लागतो तो सोडायचा आहे. तर मी मार्क करून दिले होते त्यानुसार आपण कटिंग करत चाललोय. तुम्हाला भीती वाटत असेल तर थोडंसं एक्स्ट्रा कपडा ठेवायचं कट करताना. मी जितकं शिलायला लागतोय मी तितकंच ठेवत आहे. कारण ह्याच्यामध्ये थोडं सुद्धा कपडा तुम्हाला कमी पडला तर ब्लाऊजची फिनिशिंग बरोबर येत नाही. इतक्या सावकाशपणे मी हा ब्लाऊजचा पाठीमागचा भाग कट करून घेतलाय. तर तुम्हाला दाखवते. हा परफेक्ट असा कट झालाय. ह्याचा गळा थोडासा इथं मला व्यवस्थित वाटत नाही, तोही कट करून घेते. हा झाला. त्याच्यानंतर हा जो मेन पार्ट आहे आपला पुढचा ते पाहूया. कारण हा कसाही तुम्ही खालचा भाग आणि तो भाग फक्त यायला पाहिजे. मी जो मार्क केलाय तो थोडासा इथं कट झाल्यासारखा वाटतो. तर आता फ्रंट आहे हे, कारण फ्रंट ओपनच ठेवलेलं आहे. ही डिझाईन मार्किंग केले तिथं कट करून घेते. आणि हा गळ्याचा भाग पण कट करून घेते. एकच पदर आलाय कटिंग मध्ये, दुसरा पदर नाही आलाय. हा कट केलाय आणि पाहते एकदा बरोबर दिसतोय का. हा दिसतोय बाबा, कारण हे कटिंग करताना मला काहीच दिसत नाही आहे. आणि हा इथून जितका मी मार्क केलेला आहे, कारण हा मार्क करूनच मी वर्क करायला दिला होता. एकच बाजूला वर्क असतं ह्याचा, त्यामुळे आता इथे थोडंसं मला कमी जास्त वाटतं ह्याच्यामध्ये. बाकी व्यवस्थित आहे मार्किंग, कुठंही जास्त गडबड झालेली नाही आहे. त्याचे धागे निघतात सिल्क साडीचे, त्यामुळे खूप फास्ट असं पटकन कटिंग करायचं आहे आणि शिवायला घ्यायचं. आता इथे बघा सरकला, परत मला हा कट करावा लागेल. तर हाही पार्ट झाला आपला कट करून. तर हा ठेवते. आता हा राहिलेला ह्याच्यामध्ये आपणाला प्रिन्स कटचा जो पार्ट आहे तो कुठं व्यवस्थित बसतो ते पाहायचं. ह्याला थोडासा जॉईंट दिलेला आहे मी, इकडं कपडा कमी पडल्यामुळे. तर इथे बसत नाही आहे कारण कमी पडतोय, हे तुम्ही पाहता इकडे तिकडे. तर आपण इथून पाहायचं. तर ह्याच्यामध्ये हा असा केला की नाही बसत आहे असं वाटतं. हा कॉर्नर आहे तो ॲडजस्ट करायचा आहे. तर आपण हा असा ठेवू शकतो कारण हा सरळ भाग आहे इकडचा, आणि हा असा कटिंग करायचा आहे. तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर सरळ कट करून घ्या. सरळ कट करण्याची प्रॅक्टिस नसेल तर चॉकने व्यवस्थित त्याला मार्क करून घ्या, त्यानंतरच कट करा. याच्यातही कुठंतरी कटिंगमध्ये हा थोडासा राहिलेला वाटतो पार्ट. जितकी शिलाई महत्त्वाची तितकी कटिंगही महत्त्वाचं आहे. फक्त कटिंगही चांगलं येऊन चालत नाही, फक्त शिलाई चांगलं येऊन चालत नाही. आणि त्यात नवरीचे ब्लाऊज म्हटल्यावर मी इतकं रेग्युलर शिवते तरी मलाही ते टेन्शनचं काम असतं. बरेच जण मेन जो कपडा आहे तो एक्स्ट्रा कटिंग करून घेतात, पण मी कधी करत नाही. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अर्धा इंच किंवा पाव इंच, अर्ध्यातला अर्धा एक्स्ट्रा ठेवू शकता. एक्स्ट्रा म्हणजे हा इतका जो पार्ट आहे तो दिसतोय तो एक्स्ट्राचा तुम्ही ठेवू शकता, पण मला ते जरुरी पडत नाही. हा भाग पूर्ण वेगळा करते मी. तर हे दोन्ही प्रिन्स आणि हा मेन पार्ट समोरचा, पाठीमागचा आणि हा स्लीवला जोडण्यासाठी हाही त्या मापाने आपणाला पाहायचं करून. तर हा इकडून हे दोन्हीही तुकडे निघतात, हे तुकडे जॉईंट करायचे दोन्हीही बाजूने करायचं, हेही लक्षात ठेवा. त्यामुळे हा असा
पार्ट घ्यायचा आहे आणि इकडं हा काही कामाचा नाही आहे तोही काढायचा आहे. किती कमी पडतो त्यानुसार जॉईंट द्यायचा आहे. तर हा आजचा जो अस्तरचा पार्ट आहे, कुठं गेला अस्तरचा पार्ट माझा स्लीवचा, हा इथून जो आहे इथून मला जोड द्यायचाच आहे, कारण हा कलर दिसलाच नाही पाहिजे उसवल्यानंतर, पण त्यांना तो व्यवस्थित दिसला पाहिजे. तर हा पार्ट मी इथे जोडून घेते इथे बरोबर इथून असा, आणि खालचाही पार्ट मला इकडून इतका जोडावा लागेल आणि ह्या बाजूने सुद्धा मला जॉईंट करावं लागेल. तर मी तुम्हाला सविस्तर जो आपण आरी वर्क करतो त्याच्या ब्लाऊजचा कटिंग दाखवलेला आहे. हा शिलाईचाही व्हिडिओ मी प्रयत्न करणार आहे, पण कटिंगची तुमची खूप जणांची मागणी होती, मापानुसार काढलेला आहे. त्यानंतर आरी वर्कवरती ठेवून कसं कट करायचं हा त्याचा सविस्तर व्हिडिओ होता. आधीही मी एकदा दाखवलेला आहे. आणि आरी वर्क तुम्हाला करून हवं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर चालेल, हा कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला काही याच्यात डाऊट असेल तर नक्की आवर्जून विचारा. भेटते शिलाईचा व्हिडिओ शक्यतो करण्याचा प्रयत्न करणार आहे, पण हा ब्लाऊज मला लगेच द्यायचा आहे, बघूया कसं जमतंय ते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात. आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.